जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. सर्वात प्रथम तर दत्त जयंतीच्या आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना, सबस्क्रायबरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने आज आपण जो व्हिडिओ तयार करत आहोत तो सुद्धा गुरुविषयीच आहे. कारण आपण जेव्हा दत्तात्रय स्वामींचं नाव उच्चारतो तेव्हा आपण त्यांना श्री गुरुदेव दत्त असं उच्चारतो. गुरुदेव म्हणजे सर्व देवांच्या गुरुस्थानी असणारा असा देव. म्हणजेच काय तर दत्तात्रय स्वामी हे त्रिगुणातीत आहे, त्रिगुण स्वरूपा आहे, त्रिमूर्ती आहे, रज तम आणि सत्व धारण करणारे आणि त्याचबरोबर रज तम आणि सत्व यांच्या पलीकडचे सुद्धा आहे. असे हे त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीत असणारे सर्व व्यापक असे दत्तगुरु यांची आज जयंती. महासती अनुसयेच्या पोटी दत्तांनी अवतार घेतला ही कथा सर्वांनाच माहिती आहे. अत्री ऋषींचे ते पुत्र आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी दत्त आणि आत्री ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय असा शब्द तयार झाला दत्तात्रेय. तर अशा ह्या दत्तात्रय स्वामींची आज जयंती. दत्तांना आपण जगद्गुरु म्हणतो, परंतु प्रत्येकालाच असे जगद्गुरु लाभत नाही. मुळामध्ये गुरुदेव दत्तांनी फार मोजक्या लोकांना त्या ठिकाणी स्वतःचा उपदेश दिलेला आहे. त्यापैकी काही सन्मार्गावरती चालणारे होते तर काही दुर्जन सुद्धा होते. जे सन्मार्गावरती चालले त्यांची आज आपण देवतुल्य स्वरूपामध्ये पूजा करतो, तर जे दुर्जन होते त्यांचा नाश सुद्धा दत्तात्रय स्वामींनीच घडवून आणला. याची दोन उदाहरणं आपल्या समोर आहे. सर्वात प्रथम उदाहरण म्हणजे आपल्या नवनाथांपैकी असणारे मच्छिंद्रनाथ महाराज. श्री मच्छिंद्रनाथ, श्री जालिंदरनाथ आणि वडवाळचे श्री नागनाथ या तीनही नाथांनी त्या ठिकाणी असणाऱ्या श्री दत्तात्रय स्वामींना स्वतःचं गुरु केलं होतं. स्वतः दत्तात्रयांचा अनुग्रह या तीनही नाथांना लाभला होता. म्हणजेच हे तीनही नाथ एकामेकांचे गुरुबंधू लागतात. तर यांनी दत्तात्रय स्वामींचा उपदेश ऐकून त्यांच्या पंथावरती स्वतःचा कानफाड्या पंथ निर्माण करून त्या ठिकाणी नाथ संप्रदायाला वाढवलं. याच्या विरुद्ध बघा, कार्तवीर्य नावाचा राजा होता. या कार्तवीर्याला त्या ठिकाणी सहस्रमुख होते असं म्हणतात. आता सहस्रमुख याचा अर्थ त्या ठिकाणी हजार तोंड असा होतो किंवा सहस्रबाहू म्हणजे हजार हात असा सुद्धा होतो. हा सहस्रबाहू असणारा कार्तवीर्य याच्या अंगी म्हणे 1000 हत्तींचं बळ होतं आणि हा त्या ठिकाणी परम दत्त भक्त होता. त्याला सुद्धा दत्तात्रयांचा अनुग्रह लाभला होता. परंतु एवढा महान दत्तभक्त असून सुद्धा ज्या वेळेला त्याच्या हातून महासती रेणुका मातेची विटंबना झाली, ऋषी जमदग्नींचा वध झाला, त्यावेळेला दत्तात्रय स्वामींनी शापवाणी उच्चारली आणि अशा दुर्जनांचा नाश भगवंत करेल असं म्हणून महाविष्णूच्या परशुराम अवताराला चालना दिली, आशीर्वाद सुद्धा दिला. म्हणजेच काय तर जे चुकीचं ते चुकीचं आणि जे बरोबर ते बरोबर या पद्धतीची महान शिकवण आपल्याला दत्तात्रय प्रभूकडून मिळते. परंतु आपण मनुष्य आहोत, आपल्याला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन काय, त्यांच्या पायाची धूळ मिळणं सुद्धा दुर्लभ. मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठला ना कुठला तरी गुरु शोधावा लागतो, तो गुरु करावा लागतो. मग नेमकं हा गुरु नेमका कोणी करावा? एक गैरसमज असा आहे की अंगात येणाऱ्या व्यक्तीलाच गुरु करावा लागतो. म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये अंबाबाई, काळूबाई, खंडोबा, बिरोबा, महादेव, ज्योतिबा यांचं वारं आहे, संचार आहे, सवारी आहे, अशा व्यक्तींना ज्ञानमाळ करावी लागते, म्हणजेच गुरु करावा लागतो. इतर व्यक्तींना गुरुशी काही एक घेणं देणं नाही. या विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत. बघा, 84 लक्ष योनीनंतर एकदा मनुष्य देह प्राप्त होतो असं म्हणतात. मग जर 84 लाख योन्या बदलत बदलत एकदा मनुष्य जन्म प्राप्त होतो, तर या मनुष्य जन्माचं काहीतरी ध्येय असलं पाहिजे, काहीतरी उद्देश असला पाहिजे. तर या मनुष्य देहाचा उद्देश आहे मोक्ष प्राप्त करणे, म्हणजेच ईश्वर प्राप्ती करणे. आता मनुष्य देहाचा या ठिकाणचा उद्देश आपल्याला मिळाला, मोक्ष प्राप्त करणे म्हणजेच मुक्ती प्राप्त करणे, परमेश्वराची प्राप्ती करणे, ईश्वर प्राप्ती करणे. परंतु हे सर्व करत असताना आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि शेवटी मोक्ष असे 4 पुरुषार्थ त्या ठिकाणी पार पाडावे लागतात. धर्म कार्य सुद्धा करावं लागतं, अर्थ म्हणजे पैसा प्राप्त करून कुटुंबाचं पालन पोषण सुद्धा करावं लागतं, काम म्हणजेच कामोत्तेजना म्हणजेच शारीरिक संबंध करून त्याद्वारे पुत्र प्राप्ती करणे, स्वतःच्या वंशाचा दिवा चालवणे, स्वतःचा कुटुंबाचा विस्तार वाढवणे आणि शेवटी मोक्ष म्हणजे ईश्वरामध्ये लीन होणे. हे 4 प्रमुख पुरुषार्थ सांगितलेले आहेत. आणि हे 4ही पुरुषार्थ जर प्राप्त करायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी गुरुची आवश्यकता लागते. गुरुशिवाय हे 4ही पुरुषार्थ प्राप्त करता येत नाही. एवढा हा गुरु का महत्वाचा आहे, एवढं नेमकं ह्या गुरुपाशी काय असतं, नेमकं गुरु म्हणजे काय, आता आपण हे समजून घेऊया. बघा,
आपण एक श्लोक ऐकतो जो सर्वांचाच मुखोद्गत आहे, पाठ आहे. श्लोक असा आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याचा अर्थ गुरुच ब्रह्मा, गुरुच विष्णू आणि गुरुच महेश्वर म्हणजेच शंकर आहे. म्हणजे हाच गुरु रजतम आणि सत्वधारी आहे. हाच गुरु आदी आणि अंत आहे. अशा ह्या परब्रह्म स्वरूपी, नारायण स्वरूपी, शिव स्वरूपी, ब्रह्मा स्वरूपी, आदिशक्ती स्वरूपी गुरुदेवाला आम्ही नमन करत आहोत. एवढं मोठं जर महात्म्य आज ह्या गुरुला लाभलेलं असेल तर मग सांगा, गुरुचं स्थान हे देवापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. मुळामध्ये मी म्हणतो देव हा गुरुपेक्षा कधीही लहानच. याचं कारण काय? मी जेव्हा माझे परमपूज्य गुरु शाक्तपंथाचे परशुराम नाना आंभोरे यांचं दर्शन घडवलं होतं, त्यांची मुलाखतही दाखवली होती. ते 95 वर्ष त्यांना सुरू आहे. 95 इयर्स ओल्ड आहेत. 95वं वर्ष चालू असून एवढे वृद्ध असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्या वाणीतील परखडपणा आपण सर्वांनी पाहिला. आणि मी त्याही व्हिडिओमध्ये एक शब्द बोललो होतो की मला माझा जीव की प्राण माझी अंबाबाई आहे, माझी तुळजाभवानी, माझी काळूबाई, माझी रेणुका, माझी सप्तशृंगी ही मला जीव की प्राण आहे. परंतु या अंबाबाईपेक्षा सुद्धा मी जर कोणाला मोठं मानत असलो ते माझ्या गुरूंना. का बरं असं? त्याचं कारण आज मी तुमच्या सर्वांना सांगणार आहे. बघा, असं म्हणतात की जगातील सर्व सृष्टी ही परमेश्वराच्या हाती आहे. जगातील सर्व सृष्टी परमेश्वराच्या हाती आहे. परमेश्वराची सर्व शक्ती मंत्रांमध्ये स्थित आहे आणि मंत्रांची सर्व शक्ती साधकाजवळ स्थित आहे. पण साधकाच्या कानात जोपर्यंत गुरु मंत्र पडत नाही तोपर्यंत सर्व मंत्र व्यर्थ आहे. पुन्हा रिपीट येतो, जगातील सर्व जी सृष्टीची शक्ती आहे ती परमेश्वरापासून आहे. परमेश्वराच्या हाताखाली अनेक देवी देवता आहेत. या देवी देवतांच्या हाताने सृष्टीचा कारभार चालतो. उदाहरणार्थ लक्ष्मी देवी आहे जी त्या ठिकाणी संपत्तीचं कार्य करते. कुबेर आहे, हा यक्ष असून सुद्धा संपत्तीचं रक्षण करतो. रुद्र आहे जो त्या ठिकाणी संहार करतो. विष्णू आहे जो पालन करतो. ब्रह्मा आहे जो उत्पत्ती करतो. अशा पद्धतीनुसार निरनिराळ्या देवी देवतांनी आपापली खाती वाटून घेतलेली आहे. सरस्वती आहे ही त्या ठिकाणी विद्येची देवता मानण्यात येते. गणपती आहे हा त्या ठिकाणी 64 कलांचा नायक मानण्यात येतो, गणाधिपती मानण्यात येतो. थोडक्यात काय, प्रत्येक देवी देवतेचं कार्य तिने वाटून घेतलेलं आहे. परंतु या सर्व देवी देवतांच्या वरती जर कुठली शक्ती असेल तर ती शक्ती म्हणजे असणारा निर्गुण निराकार ईश्वर. या निर्गुण निराकार ईश्वराने सर्व देवी देवता निर्माण केल्या. देवी देवतांनी सृष्टीचं कार्य सुरू केलं, ते आजही अविहतपणे चालू आहे. आणि या सर्व देवी देवतांची शक्ती ही मंत्रामध्ये स्थित असते. तुम्ही त्या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असा किती जरी जाप केला तिथे गणपतीची शक्ती येणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी सरस्वतीच्या नावाने शारदा माता की जय, शारदा माता की जय, शारदा माता की जय कितीही जाप केला सरस्वती प्रगट होणार नाही. शंकर भगवान की जय, शंकर भगवान की जय, शंकर भगवान की जय किती जरी तुम्ही ओरडत बसले तरी महादेव प्रगट होणार नाही. काय म्हणावं लागतं आपल्याला देवी देवतांना प्रगट करताना? गणपतीसाठी म्हणावं लागतं ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः किंवा नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धर्तासी त्वमेव केवलम हर्तासी त्वमेव सर्व खल्विदम ब्रह्मासी. हे गणपती अथर्वशीर्ष आहे. म्हणजेच काय, त्या देवाच्या विशिष्ट मंत्राचा जाप करावा लागतो तर देवतेची ऊर्जा येते. चला आता शंकराबद्दल बोलूया. शंकर भगवान की जय असं न म्हणता आपल्याला म्हणावं लागतं नमः शिवाय, नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बरोबर. त्या ठिकाणी असणाऱ्या शारदा माता की जय, शारदा माता की जय असं न म्हणता ओम सरस्वत्यै नमः, ओम सरस्वत्यै नमः, ओम सरस्वत्यै नमः असा जाप करावा लागतो. फार मोठं उदाहरण दिलं मी कारण सर्वसामान्यांना समजावं यासाठी. सांगायचा उद्देश हा आहे, सर्व देवी देवता ह्या मंत्राच्या अधीन आहेत.
त्या देवी देवतांची शक्ती मंत्राधीन आहे, मंत्रांच्या आतमध्ये समावलेली आहे. सर्व प्रकारचे मंत्र साधकाजवळ असतील पण ते सिद्ध नसतील तर मंत्रांना अर्थ नाही. आणि कलियुगाची रचना अशी आहे की धर्मशास्त्र सांगतं जगातील कुठलाही मंत्र गुरुमुखातून घेतल्याशिवाय सिद्ध होत नसतो. अहो कलियुग एवढं घोर आहे की आपलं रुद्रयामलातील सिद्ध कुंजिका स्तोत्र, जे कुंजिका स्तोत्र मुळामध्येच सिद्ध आहे, परंतु ह्या कलियुगाचा प्रभाव एवढा वाईट आहे की भक्तांनो आपल्याला ते सिद्ध कुंजिका स्तोत्र सुद्धा गुरुमुखातून सिद्ध करून घ्यावं लागतं. उदाहरण तुम्हाला देतो. एक बारामतीच्या ताई आहे, त्यांनी 15 वर्षापासून सिद्ध कुंजिका स्तोत्राचं वाचन केलेलं होतं, परंतु त्यांना कुठलाच अनुभव आलेला नव्हता. त्यांनी माझ्याकडून प्राध्यापक मुकुंद आंधळेकडून ऑनलाईन कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेतली, जी ऑनलाईन झाली ना. त्या माझ्या समोर होत्या ना मी त्यांच्या समोर होतो. ऑनलाईन पद्धतीने दीक्षा घेऊन सुद्धा त्यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर दृष्टांत घडले, ऊर्जा जाणवली. असे कित्येक जण आहेत. म्हणजेच काय, तुम्ही कोणालाही गुरु माना, एखाद्या वेड्याला गुरु माना, एखाद्या पागल व्यक्तीला गुरु माना, एखाद्या दुर्जनाला गुरु माना. दुर्जनाजवळ सुद्धा कुठला ना कुठला तरी गुणधर्म चांगला असतोच असतो, परंतु गुरु माना. आणि ह्या गुरुमुखातून जेव्हा आपण मंत्र घेतो तेव्हाच त्या मंत्रामध्ये शक्ती येते. त्यामुळे कलियुगामध्ये सिद्धिप्राप्तीसाठी गुरु करणं आवश्यक आहे. दुसरा विषय, आत्मसिद्धीसाठी सुद्धा गुरु आवश्यक आहे. सिद्धी म्हणजे अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा ह्या चमत्कारिक सिद्धी, आणि आत्मसिद्धी म्हणजे मी जन्म का घेतला, ह्या जन्माचा उद्देश काय आहे, मी जन्माला येण्यामागचं प्रयोजन काय, आणि जन्मामध्ये येऊन मला कुठलं कार्य करायचं आहे, याला म्हटलं जातं स्वतःला ओळखणे, स्वतःचं परीक्षण करणे, म्हणजेच स्वतःला सिद्ध करणे, स्वतःची आत्मसिद्धी प्राप्त करणे. दोनही गोष्टींसाठी गुरुची आवश्यकता आहेच आहे. आणि तुम्हाला सांगतो, जो मनुष्य आहे अशा प्रत्येकच मनुष्याला गुरु करावा लागतो. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया की अंगात येणाऱ्या व्यक्तींनाच फक्त गुरु करावा लागतो का, की सर्वसामान्य व्यक्तींनी सुद्धा गुरु केला पाहिजे? हा प्रश्न मला अनेकदा विचारण्यात आला, त्याचं उत्तर मी आज सांगतो. बघा, अंगात येणे आणि गुरु करणे ह्या दोन गोष्टींचा काहीच संबंध नाही. पुन्हा सांगतो, अंगात येणे आणि गुरु करणे ह्या दोन गोष्टींचा काहीच संबंध नाही. मग तुम्ही म्हणाल, गुरुजी अंगात येणाऱ्या व्यक्तीच्या ज्ञानमाळी का केल्या जातात, तुम्ही स्वतः का करता? त्याचं कारण असं आहे, अंगात येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तोच गुरुमंत्र मिळतो ज्याच्या अंगात येत नाही. माझ्या जवळजवळ असणाऱ्या 50% शिष्य वर्गांच्या अंगात देवी देवतांची वारी आहे, त्यांचे देवघर आहे, त्यांच्या अंगात संचार होतो, ते दुसऱ्याची कोढी सोडवतात, प्रश्न सोडवतात. परंतु 50% माझी चेले वर्गाची संख्या, शिष्य वर्गाची संख्या अशी आहे ज्यामध्ये कोणाच्याही अंगात येत नाही, ते अंगात येण्याला मानत सुद्धा नाही, त्यांच्या अंगामध्ये अजून संचार झालेला नाही किंवा त्यांच्या अंगावरती साधा काटा सुद्धा आलेला नाही, तरी सुद्धा मला गुरु केलेला आहे. आणि विशिष्ट अशा गुरुमंत्रासोबतच देवी देवतांचे कानमंत्र घेतलेले आहे. जो मंत्र अंगात येणाऱ्या बाईला मी तुळजाभवानी देवीचा दिला, तोच मंत्र अंगात न येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तुळजाभवानीचा घेण्याची अधिकार आहे. दोनही मंत्र एकच असतात. फायदा एवढा असतो, ज्याच्या अंगामध्ये येतं त्याला त्या मंत्रापासून सिद्धी प्राप्त होते, ज्याच्या अंगात येत नाही त्याला त्या मंत्रापासून आत्मसिद्धी प्राप्त करता येते. म्हणजे काय, ज्या महिलेच्या अंगात तुळजाभवानीचं वारं येतं, तिने माझ्या मुखातून तुळजाभवानीचा मंत्र घेतला तर तिच्याकडे जी जनता येते, तिच्याकडे जी पब्लिक येते, तिच्याकडे जे लोक प्रश्न सोडवण्यासाठी येतात, त्या प्रश्नांना गती येते, त्या लोकांना फरक जास्त पडतो आणि त्या महिलेला आत्मज्ञान जास्त मिळतं. उलट ज्याच्या अंगामध्ये येत नाही अशा व्यक्तीने तुळजाभवानीचा मंत्र घेतल्यास त्याला स्वप्नात तुळजाभवानीचं दर्शन घडतं, दृष्टांत घडतात, त्यांनी बोललेल्या गोष्टी खऱ्या होतात आणि त्यांनी हाती घेतलेलं कुठलंही कार्य लवकर यशस्वी व्हायला सुरुवात होते. हा दोनही मधला फरक, मंत्र एकच, देवता एकच, गुरु एकच, म्हणजेच या ठिकाणी सिद्ध होतं अंगात येणे आणि न येणे यावर गुरुमंत्राचा कुठलाच संबंध नसतो. उदाहरण तुम्हाला देतो. बघा, मी तर सांगेल इथे विषय अंगात येणे न येण्याचा आहे. मी तर सांगतो आस्तिक व्यक्तीने सुद्धा गुरु करावा, नास्तिक व्यक्तीने सुद्धा गुरु करावा. याचं कारण तुम्हाला सांगतो. आस्तिक म्हणजे जो ईश्वराचं प्रमाण मानतो, ईश्वराचं अस्तित्व मानतो. नास्तिक म्हणजे ज्याने ईश्वराला नाकारलेलं आहे. स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदांचं नाव नरेंद्र होतं आणि हे नरेंद्र असणारे स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी अतिशय जास्त विद्वत्ता प्राप्त भारतीय दैवी पुरुष होते, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. त्यांचं नाव आपण फार आदराने घेतो. भारताच्या भगवद्गीतेला संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध करण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. हे स्वामी विवेकानंद ज्यांनी ईश्वराचं अस्तित्व सरळ सरळ नाकारलेलं आहे बरं का. स्वामी विवेकानंदांचं एक तुम्हाला शब्द सांगतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, भारतीय जनतेने स्वतःच्या देवघरातील सर्व देवांच्या मूर्त्या उचलून पाण्यात नेऊन विसर्जित केल्या पाहिजे आणि मनुष्यामध्ये देव शोधला पाहिजे. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा, मूर्त्यांच्या नादाला लागू नये. म्हणजे बघा, सरळ सरळ त्यांनी आपल्या दैववादावरती घाव घातलेला आहे. आणि याच स्वामी विवेकानंदांचे जे गुरु आहे, ज्यांच्याकडून त्यांनी गुरुमंत्र घेतला, स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणजेच आमच्या शाक्त पंथाच्या भाषेमध्ये त्यांचा गुरु बाप, त्यांचे गुरु वडील, ज्यांचं नाव आहे त्या ठिकाणी असणारं रामकृष्ण परमहंस स्वामी. रामकृष्ण परमहंस हे कोण? ज्यांना साक्षात बंगालची महाकाली प्रसन्न आहे, कलकत्त्याच्या महाकाली मंदिराचे मुख्य पुजारी, ज्यांना साक्षात महाकाली बोलते, त्यांच्यासोबत बसून जेवते, त्यांच्यासोबत निद्रा घेते, त्यांना मांडीवर बसून थापटवते, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी गाणी म्हणते, त्यांच्यासोबत आई मुलाप्रमाणे मैत्रिणीप्रमाणे वागते, अशी महाकाली. रामकृष्ण परमहंसांना जेव्हा लहर यायची, जेवण करता करता मा 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 म्हणून ते महाकालीच्या मागे पळून जायचे. एवढी भक्ती. अशा कट्टर देव भोळ्या रामकृष्ण परमहंसांनी ईश्वराचं अस्तित्व नाकारणाऱ्या विवेकानंदांना गुरु दीक्षा दिलेली आहे. म्हणजे बघा, गुरुबाप म्हणजेच गुरु त्या ठिकाणी प्युअर आस्तिक आणि चेला प्युअर नास्तिक, तरी सुद्धा दोघांचंही एकामेकांवरती अतोनात प्रेम आहे. असं म्हणतात की एकदा विवेकानंदांनी विचारलं होतं स्वामींना, त्यांच्या गुरुला, जगात देव आहे का? रामकृष्ण म्हटले, हो आहे. तुम्ही मला देव दाखवू शकता का? रामकृष्ण म्हटले, हो दाखवू शकतो. आणि जेव्हा त्यांनी विवेकानंदांच्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा कितीतरी तास विवेकानंदांची गूढ समाधी लागली होती. एवढं परमतत्व त्यांच्या गुरुच्या अंगी होतं. आणि ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस समाधीस्थ झाले, त्यांचा प्राण ठेवला गेला, त्यांनी देह ठेवला, त्यावेळेला विवेकानंदांना कोणीतरी मुलाखतीमध्ये विचारलं, तुम्ही रामकृष्ण मिशनची जी स्थापना केलेली आहे, तिचं सर्व श्रेय तुम्ही कोणाला द्याल? विवेकानंदांनी सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही घडलो असेल, याचं संपूर्ण श्रेय माझे गुरु रामकृष्ण परमहंस स्वामींना आहे. माझी लायकी त्यांच्या पाया एवढीच. म्हणजे बघा, कट्टर नास्तिक असून सुद्धा त्यांनी गुरुला मानलं. त्यासोबतच जेव्हा जेव्हा ईश्वर पृथ्वीवरती मनुष्य अवतार धारण करतो, त्याला सुद्धा गुरु करावे लागले. कोणाचं उदाहरण? आपले प्रभू श्री रामचंद्र, भगवान महाविष्णूचा त्या ठिकाणी असणारा अवतार, 7वा अवतार रामचंद्र. राम अवतारामध्ये त्या ठिकाणी जे आपले हे होते, तर रामांनी सुद्धा त्या ठिकाणी गुरु केलेले आहे. वसिष्ठ ऋषी हे त्यांचे कुलगुरू होते. त्यासोबतच तुम्हाला सांगतो, भगवान श्री कृष्ण यांना सुद्धा गुरु करावे लागले. त्यासोबतच असणारे परशुराम महाराज, परशुरामांनी सुद्धा शंकराला गुरु मानलेलं आहे. परशुराम तर साक्षात त्या ठिकाणी असणारा विष्णूचा अवतार आहे. परशुरामांनी शंकराला गुरु मानलं आणि शंकराने रामाला गुरु मानलं. पार्वतीने जेव्हा शंकराला विचारलं, तुम्ही दिवस रात्र कोणाचं नाव जपता? तर भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, देवी मी प्रभू रामचंद्राचं ध्यान करतो. म्हणून पार्वती त्या ठिकाणी सीतेचं रूप घेऊन रामाची परीक्षा बघायला आली. एवढे महान दैवत पण त्यांनी सुद्धा गुरु केलेले. मग तुम्ही नामी मनुष्य मात्रांची काय दशा बरं? गुरु करणं ह्या मनुष्य देहामध्ये आवश्यक आहेच आहे. हे त्या मागचं कारण. म्हणून अंगात येणारी व्यक्ती असो किंवा नसो, तुम्ही देवाला मानणारे असो किंवा नसो, तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक असो, तुम्ही कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही पंथाचे असो, कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही वर्णाचे असो, कुठल्याही लिंगाचे असो, स्त्री असो, पुरुष असो, नपुंसक असो, किन्नर असो, यक्ष असो, गंधर्व असो, अप्सरा असो, कोणीही असो, गुरु करावेच लागतात. तरच या मनुष्य देहाचं सार्थक आहे. त्यामुळे या ठिकाणी मी सांगू इच्छितो, प्रत्येकाने गुरु करणं आवश्यक आहे. आता हे जे गुरु असतात, हे गुरु नेमके त्या ठिकाणी काय काय करू शकतात, काय काय नाही? गुरु चमत्कार करतात का? तर गुरु कधीही चमत्कार करत नसतात. गुरुच्या मंत्रामध्ये चमत्कार असतो. गुरु कधीच चमत्कार करत नाही. तुम्ही बघा,
स्वामी समर्थ महाराज कोणाच्याही घरामध्ये घुसून चमत्कार करू शकले नाहीत. स्वामी भक्तांना राग येईल, काय बोलून राहिले. स्वामी समर्थ कोणाच्याही घरामध्ये घुसून चमत्कार करू शकले नाही. स्वामींचा मंत्र तिथे चमत्कार करतो. कुठला मंत्र? जे भक्त स्वामींना गुरु मानतात ते म्हणतात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा कित्येक जण 5 माळा 7 माळा 11 माळा जाप करतात. जे ह्या मंत्राचा जाप करतात त्यांनाच स्वामी प्रसन्न होऊन चमत्कार दाखवतात. खरं आहे की नाही तपासून पहा. संत गजानन महाराज बळजबरी कोणाच्याही घरात जाऊन चमत्कार करत नाही. जे गण गण गणात बोते किंवा जय गजानन श्री गजानन म्हणतात त्यांनाच गजानन महाराजांचा चमत्कार घडतो. धनकवडीचे शंकर महाराज कोणाच्याही घरात बळजबरी घुसत नाही. जय शंकर म्हणून जो जाप करतो त्यांनाच त्यांचा चमत्कार घडतो. तसं जो खरा भक्त, जो खरा शिष्य गुरुच्या गुरुमंत्राचा निष्ठापूर्वक श्रद्धापूर्वक त्यांच्या चरणांवरती ध्यान लावून जाप करतो त्याला गुरुचा चमत्कार 1000% घडतो. माझे अनेक शिष्य आहे, युट्यूबवरती कमेंट असतात. काय कमेंट असतात? आंधळे सरांच्या फोटोमध्ये आम्हाला तुळजापूरच्या भवानीने दर्शन दिलं. आंधळे सरांच्या फोटोत आम्हाला महालक्ष्मीने दर्शन दिलं. आंधळे सरांच्या स्वरूपात आम्हाला मारुतीचं दर्शन घडलं. आंधळे सरांच्या रूपामध्ये आम्हाला कोल्हापूरच्या अंबाबाईंनी दर्शन दिलं. आंधळे सरांच्या स्वरूपात आम्हाला खंडोबानी दर्शन दिलं. मी एक व्हिडिओ स्पेशल तयार केला की बाबांनो, मी सर्वसामान्य मनुष्य आहे. मला बायको आहे, मला संसार आहे, मला मुलं बाळ आहे, मला नोकरी आहे, मला सुद्धा भय शोक ताप इत्यादी भवविकार आहे. मी सुद्धा बिमार पडतो, मला सुद्धा सर्दी होते, मला सुद्धा ताप येतो, मला सुद्धा लघवी येते, मला सुद्धा शौच म्हणजे संडास येते, मी सुद्धा जेवतो, सर्व गोष्टी करतो. तुम्ही आणि मी सारखाच. पण जी श्रद्धा तुम्ही माझ्यावरती ठेवली आणि माझ्या गुरुमंत्राचा जाप केला, हे चमत्कार तुम्हाला हा ईश्वर देऊन राहिला. तुम्ही खरे गुरुभक्त आहात. आता हल्ली काही लोकांनी तोंडाची गटारं उघडून त्याविषयी फार घाणेरडं वक्तव्य सुरू केलेलं आहे. असं म्हणतात ना, 60 बुद्धी नाठी. एकदा मनुष्याची 60 पार झाली की तो मनुष्य वेड्यासारखा बोलायला लागतो. काही जण तर 50-55 वर्षाचेच आहेत, पण म्हातार वय सुरू झाल्यामुळे ते तोंडाला येईल तसं बरळायला लागतात. गुरूंना देव मानू नका म्हणून सांगतात. गुरु देवच नसतो म्हणतात. काही जणांना जे आत्मसाक्षात्कार घडतात त्या आत्मसाक्षात्काराला काही म्हातारे कोतारे व्यक्ती मेंटल पेशंट म्हणून जाहीर करतात आणि स्वतः मात्र ध्यान शिकवतो आणि ध्यानामध्ये चमत्कार घडतात म्हणून दावा करतात. दुसऱ्या गुरुची निंदा करतात, स्वतःला देवमाना म्हणतात. आता काही लोकांचे ध्यान केल्यामुळे म्हणे कोणाची वारी मोकळी झाली, कोणाला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला, कोणाला आयुष्याचा अर्थ कळला. काही सर्किट आणि मेंटल पेशंट 3-3, 4-4 वेळेला पुन्हा ध्यान करत आहे. अशा सर्व मेंटल सर्किट आणि डोक्याच्या माइंड ऐकू सरकलेल्या व्यक्तींना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. तुमचे समोरचे जे कुठले महाराज आहे ते म्हणतात गुरुला देव मानू नका, मग स्वतः देव का बनून बसले? स्वतः ध्यान शिकवून नेमके लोकांचे संचार मोकळे का करून राहिले? लोकांना नेमकं ईश्वराचा साक्षात्कार कसे घडवून राहिले? एक तर तुम्ही मूर्ख असले पाहिजे किंवा समोरचा म्हातारा मूर्ख असला पाहिजे. आणि मुळामध्ये काय आहे की मागे लागण्याची सुद्धा एक हद्द असते बरं का उपासकांनो. हल्ली काही म्हातारे एवढे बावचळलेत ना, दिवस रात्र त्यांना फक्त एकच धाक पडलेला आहे, ते म्हणजे आंधळे सर. कारण आंधळे सर केव्हाही चुकीची माहिती देत नाही. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघा आपल्या चॅनलचे किती सबस्क्रायबर असतील. मी गुरु चेल्याविषयी बनवलेला हा पहिला व्हिडिओ आहे. आतापर्यंत बनवला नाही कारण मला आवश्यकता वाटली नाही. आणि काही म्हाताऱ्या कोताऱ्या आणि मेंटल पेशंटचे जे चॅनल आहेत यूट्यूबचे ते फक्त आणि फक्त गुरु आणि चेला ह्या एकाच टॉपिकवरती सुरू आहे. म्हणजे काय असतं, यूट्यूबचं दर महिन्याला पेमेंट येत असतं बघा. हे पेमेंट येण्यासाठी विशिष्ट व्हिडिओ टाकावा लागतो. या व्हिडिओची त्या ठिकाणी पब्लिसिटी करावी लागते. हा व्हिडिओ तुमच्यासारख्या दर्शकांनी जर बघितला तर आम्हाला यूट्यूबचे पैसे मिळतात. म्हणजेच काय, आम्ही यूट्यूबवर जे काही व्हिडिओ तयार करतो ते 2 कारणांसाठी. पहिलं म्हणजे लोकांना ज्ञान दिलं गेलं पाहिजे, दुसरं म्हणजे त्यापासून आम्हालाही पैसा मिळाला पाहिजे. आता कोणी म्हातारा कोतारा म्हणेल मला पैशाची गरज नाही, मी फक्त ज्ञानासाठीच कार्य करतो, पण हाच म्हातारा पडद्याच्या आड किती पैसे घेतो हेही तपासून बघितलं पाहिजे. मग अशा यूट्यूबचं पेमेंट कमी व्हायला लागलं की दुसरं कुठलंही ज्ञान देण्याजोगं नसतं, दुसरं कुठलंही माहिती नसते, दुसरी कुठलीही अशी गोपनीय माहिती जगासमोर मांडता येत नाही. मग असे व्यक्ती फक्त गुरु आणि शिष्य एवढे 2 शब्द उचलतात आणि त्याच्यावरती 50 व्हिडिओ बनवतात. ज्या व्हिडिओमध्ये काही
काहीही थापट पसारा दिलेला असतो. दुसऱ्या गुरूंचे फोटो फेकून द्या, दुसऱ्या गुरूंची निंदा करा, दुसऱ्या गुरूंचे गुरुमंत्र आम्हाला सांगा, आमचं ध्यान करा, मलाच देव माना, मीच देव आहे, मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडवून देतो, मी तुमची कुंडलिनी शक्ती जागृत करून देतो, मी तुमच्या अवतीभवती संरक्षण शक्ती निर्माण करून देतो. केवढे अजब अजब दावे, केवढे अजब दावे. अरे बाबा, तुला जर एवढं ज्ञान प्राप्त होतं, तुला जर एवढी संरक्षण शक्ती देता येत होती, तर सर्वात प्रथम तू अमर का झाला नाही? आणि कोण अमर आहे? आंधळे सर अमर आहे, तू अमर आहे की जग अमर आहे? अमर कोणीच नाहीये. मातीमध्ये एक ना एक दिवस सर्वांना जावं लागणार आहे. त्यामुळे गर्वाचं घर खाली असतं. मूर्ख लोकांपासून आणि त्यांच्या तोंडाच्या घाणीपासून लांब राहा, सावध राहा. दुसरा विषय, काही जणांना माझी अशी रोखठोक भाषा खटकते, पण मला माघारी निंदा करता येत नाही. मी जे बोलतो डंके की चोटवर बोलतो आणि माझी सर्व गोष्टींची तयारी असते, सर्व गोष्टींची. असेल अवकात तर भेट चौकात किंवा भेट पोलीस स्टेशनमध्ये किंवा भेट कोर्टात, कुठल्याही गोष्टीमध्ये माझी तयारी असते. हल्ली तर काही शिष्यमंडळ एवढं खवळलेलं आहे की बघणार आहेत काही जणांकडे, पण असो, मी थोपवून ठेवलेलं आहे. कारण मला माझ्या गादीला, माझ्या शिष्यमंडळांच्या नावाला बाट लावून घ्यायचा नाही, कोणालाही कायदा हातात घेऊ द्यायचा नाही. साठी बुद्धी नाठी, एका शब्दात मी विषय आवरलेला आहे. भुंकणाऱ्याला भुंकू द्या, कुत्र्याची जातच भुंकण्यासाठी झालेली आहे. त्यातल्या त्यात म्हातारे कोतारे व्यक्ती हे त्या ठिकाणी वैफल्यग्रस्त आयुष्य जगत असतात. त्याचं कारण आहे, 50शी पार होईपर्यंत यांनी कुठलंही महान कार्य केलेलं नसतं, यांच्याकडे साधं देवघर सुद्धा नसतं, यांच्याकडे कुठलीही महान दीक्षा नसते, यांच्यापाशी गुरु म्हणून दाखवण्यासाठी कुठलेही व्यक्ती नसतात. अशा वेळेला मग हे व्यक्ती वैफल्यग्रस्त स्वतःला फील करतात. अरे रे, आम्ही एवढे वर्ष वाया घालवले, आमच्याजवळ काहीही नाही, आमच्याजवळ कुठलंही ज्ञान नाही. मग असे व्यक्ती एखाद्या प्रगतशील व्यक्तीला बघून त्याच्यावरती टीकेची झोड उठवतात, स्वतः प्रसिद्ध होतात आणि स्वतःचं आयुष्य, स्वतःची भाकरी, स्वतःची रोजीरोटी आणि स्वतःचं YouTube चॅनल पळवतात. अशा सर्व व्यक्तींना मला राग न येता अशांची कीव वाटते आणि ईश्वराचरणी, गुरुदेव दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो की अशा वैफल्यग्रस्त म्हाताऱ्या कोताऱ्यांना त्या ठिकाणी मनःशांती द्यावी. त्यासोबतच गुरुचा विषय जो होता, तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की व्यक्ती आस्तिक असो किंवा नास्तिक असो, व्यक्ती देव असो, सूर असो, नर असो, यक्ष असो, गंधर्व असो, किन्नर असो, प्रत्येक पंथामधील लिंगामधील व्यक्तीला गुरु करणं आवश्यक असतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुमंत्र आणि कानमंत्र यांचे फायदे काय आहेत ते समजावून घेणार आहोत. त्यासोबतच गुरुमंत्र आणि कानमंत्र कसा असावा हे सुद्धा समजावून घेणार आहोत. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. माझ्या व्हिडिओच्या शब्दांना पूर्ण विराम देतो आणि पुन्हा एकदा शेवटी आवाहन करतो, असेल अवकात तर भेट चौकात. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.